अण्णांच्या सूपची तयारी केलीस ना? हो केलीये. काय हो, हो. गेले 2 दिवस अण्णांचं पथ्य नीट सांभाळलं गेलं ना? म्हणजे काय, मला पण काळजी आहे. अण्णा मात्र अगदी खुशीत आहेत. गणपती बसवला म्हणून. जय अदिती सुद्धा अगदी खुशीत आहेत. काय हो, त्यांचं नाव काढल्यावर तोंड अगदी काही इतकं वाकडं नकोय बरं का करायला. हे बघा आलेच. काय ग, ऋषी पंचमीची भाजी आवडली ना सगळ्यांना? अदिती, काय झालं ग बाळा? ए सांगितलं ना, आता परत परत रडायचं नाहीये. काय झालं रे जय? कुणी काही बोललं का? जय अरे मी काय विचारते तुला? काकू, आज रजनीनी आदितीचं लग्न झालंय हे सगळ्यांसमोर सांगितलं. फक्त एवढंच नाही, आदिती दाभोळकरांची मुलगी आहे हे कळलंय आज सगळ्यांना. बापरे. आणि तेही दाभोळकरांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं. रजनी त्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी पूजेला आली तेव्हा त्यांनी हे सगळं दाभोळकर बोलत असताना तुम्ही शांत होतात. त्यांनी काही बोलू नाही दिलं काका. काय हरकत काय होती सगळं सांगायला?